तर मी इथे असे 5 अंडे घेतलेले आहे आजच्या रेसिपीसाठी। तर आजची रेसिपी अगदी खास होणार आहे आणि मस्त चवीदार लागणार आहे। तर इथे बघा मी असे उकडून घेतलेले हे 5 अंडे आहेत। याला छोटे छोटे आपण याचे 12 पीसेस करून घेणार आहोत। इथे आता अंड्याचे छोटे छोटे असे पीसेस करून घेणार आहे। आपल्याला अंड्याच्या आतमधलं सुद्धा तेही टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे असे छोटे छोटे पीसेस करून घेत आहे। तुम्ही बघू शकता असे आपल्याला सर्व इथे जे 5 ते 6 अंडे असे मी घेतलेले आहे उकडून, त्याचे मी असे छोटे छोटे पीसेस करून घेत आहे। अशा प्रकारे इथे उकडल्या अंड्याचे पीसेस करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये इथे मी मीडियम आकाराचे 2 ते 3 असे कांदे घेतलेले होते आणि ते अशा प्रकारे चिरून घेतले। त्याचबरोबर 5 ते 6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे मी टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 3 चम्मच असं बेसन टाकून घेत आहे। इथे बेसन टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, धनिया पावडर हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आपण टाकून घेणार आहोत हिरवी चांगली अशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। कोथिंबीर आपण भरपूर टाकून घ्यायची आहे। मस्तपैकी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भरपूर अशी। आणि थोडंसं मी इथे जिरं टाकून घेत आहे। जिरं टाकलं की आणखीन त्याला चव येणार आहे। आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे मस्तपैकी। तर इथे मी थोडं थोडं असं पाणी टाकून घेत आहे आणि याला भिजवून घेणार आहे। हे मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता एकजीव करून झालेलं आहे। हे बघू शकता मस्तपैकी छानपैकी आपलं हे एकजीव करून घेतलेलं आहे। आणि मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये हे गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। अशापैकी इथे गरम तेलामध्ये मी टाकून घेत आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी। तर इथे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर अशी आजची आपली ही अंड्याची रेसिपी एकदम मस्त आणि जबरदस्त अशी होणार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर अशापैकी इथे तुम्ही बघू शकता मी हे सर्व भजी काढून घेतली आहे। ही आपली अंडी भजी इथे तयार झालेली आहे। तर ही होती आजची आपली रेसिपी। तर तुम्ही बघू शकता अतिशय छान आणि मस्त इथे मी टमाटर सॉस टाकून घेतलेला आहे आणि मस्तपैकी हिरव्या मिरच्या। तर हे बघू शकता अतिशय मी खाऊन दाखवते, मग तोंडाला पाणी सुटलेलं बघू शकता तुम्ही मस्तपैकी। एक नंबर असे आपले अंडी भाजी झालेली आहे। तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा।